आता घरीच बनवा अशा पद्धतीची खारी रामकृष्ण हरी मंडळी. चला पाहूया मग कशी बनवायची. मी या ठिकाणी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओवा क्रश करून घालायचा आहे. त्यानंतर मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर 2 चमचे तेल किंवा तूप घालून मिक्स करून घेऊयात. नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावून परत मळून 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत स्लरी बनवून घ्यायची आहे. 2 चमच तेलमध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून मस्त असं फेटून घ्यायचं आहे. छान अशी स्लरी तयार झाली पाहिजे. स्लरी तयार करून घेतल्या 10 मिनिट पीठ भिजत ठेवल्यानंतर त्याची पोळी बनवून घ्यायची आहे. पोळी बनवून घेतल्यावरती खाली थोडंसं पीठ लावून त्यावरती पोळी ठेवायची आहे. असं सर्व पोळ्या बनवून ठेवायच्या आहेत. नंतर त्या पिठाच्या लाटेला आपण बनवून घेतलेली स्लरी लावायची आहे. छान असं स्लरी लावून स्लरी लावायची आणि सुकं पीठ लावायचं. नंतर फोल्ड करायचं. तिकडेही स्लरी आणि सुकं पीठ लावायचं. नंतर फोल्ड करायचं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. नंतर त्याला लाटून घ्यायचं आहे. छान असं लाटून घेतल्यानंतर त्याच्या कडेचे काठ आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला ज्या प्रकारे कापून घ्यायचे आहे, मोठी साईज छोटी साईज जसे हवे आहे त्या पद्धतीने कापून घ्या. मी या ठिकाणी कापून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये खारी टाकली आहे. लो टू मीडियम गॅसवरती सर्व खाऱ्या खरपूस रंग येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे. तुम्ही ते पीठ 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू शकता. मी या ठिकाणी ठेवलेलं नाही आहे. मी लगेचच खारी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला त्या पद्धतीने करायचं असेल तर त्या पद्धतीने करा किंवा सेट होण्यासाठी ठेवायचं असेल तर ते ठेवून नंतर तुम्ही लाटून घेऊन काप वगैरे करून नंतर खारी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्या. सर्व खाऱ्या तयार करून घेतल्यानंतर आपल्याला लगेच चहा ठेवायचा आहे. चहा ठेवल्यानंतर खारीसोबत चहा एन्जॉय करायचा. एकदम भारी आणि एकदम चविष्ट रेसिपी आहे. तुम्ही कधी बनवणार आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. खा प्या एन्जॉय करा. थँक्यू.